नमस्कार महाराष्ट्र. मी आलो आहे नाशिकवरून तर डायरेक्ट UKला माझ्या हायर एज्युकेशनसाठी. इथपर्यंतचा प्रवास काही सोपा नव्हता. फ्रॉम ॲडमिशनपासून तर विजापर्यंत, विजापासून तर इथं लँड होण्यापर्यंत भरपूर काही डिफिकल्टीज मला फेस कराव्या लागल्या. पण आता इथं आलेलो आहे तर इथून काहीतरी घेऊन जायचंच आहे. इथं फक्त अभ्यासासाठी नाही आलेलो आहे मी, तर मग माझं इथे एक नवीन एक्सपिरियन्स भेटणार आहे, नवीन जर्नी चालू होणार आहे माझी UKची. आणि खूप काही शिकायला भेटणार आहे. नवीन लोक, त्यांची संस्कृती, त्यांचं राहणीमान, त्यांचं जेवण, काय खातं काय नाही, क्लायमेट, भरपूर काही अनुभवायला भेटणार आहे. नवीन जागा बघायला भेटणार आहे, नवीन लोक, त्यांची भाषा, नवीन भाषा. जवळजवळ इथं 50 ते 60 कंट्रीजमधून लोक असतात. त्यांची भाषा आपल्याला शिकायला भेटेल. भरपूर काही वेगळं आपल्याला अनुभवायला भेटणार आहे. हे जे ब्लॉग्स असतील माझे, हे माझे रॉ व्हर्जन असतील. त्याच्यात भरपूर काही ड्रामा असेल, इमोशन्स असेल, भरपूर काही नो फिल्टर असेल, काही पण असू शकतं. तुम्ही जर मला सपोर्ट केला तर आपली जर्नी खूप मस्त होईल. चला तर करू चालू आपण आपली जर्नी. नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल. आपण जाणार आहे कॉलेजला. दरवेळेस आपण ट्रेनने जायचो, पण आता आपण जाणार आहे बसने. बसने ट्राय करून बघू काय परवडतं, कसं आहे, काय तिकीट सिस्टीम कशी. चला बघूया आता. आमची कॉफी रेडी झाली होती. कॉफी पिल्यानंतर आम्ही चाललो होतो आमच्या बस स्टँडला. जाताना थोडा पाऊस होता आणि मग आम्ही बस स्टँडवर गेलो. थोडं अंधार पडलेलं होतं. आम्ही वाट बघितली, पण नंतर 7:30 ते 8च्या दरम्यान आम्हाला बस भेटली. बसची सिस्टीम वेगळी. इथं कोणताही कंडक्टर नसतो. जो बस ड्रायव्हर असतो तोच आपल्याला तिकीट काढून देतो आणि तोच आपल्याला स्कॅन करून देतो. त्यानंतर आम्ही गेलो आमच्या बसमध्ये. बसमध्ये अशी सिस्टीम आहे का तुम्हाला उभं राहायची गरजच नाही. तुम्हाला तिथं आरामात जागा भेटू शकते आणि काही गर्दी नसते, काही नाही. एकदम निवांत बसायचं असतं. डबल डेकर बस असल्यामुळे जास्त काही गर्दी होत नाही. तुम्ही बाहेर बघू शकता, इथं भरपूर सारे बिल्डिंग्स नाही तर ते बंगलो आहे. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या बंगल्या आहेत. बंगल्यासमोर एवढ्या भारी भारी गाड्या असताना BMW, मर्सडीज, फरारी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या असतात. आम्ही कॉलेजला गेल्यानंतर तिथलं पण एकदम भारी सीन होता. मग मी तो कॅप्चर केला आणि क्लासमध्ये बसलो. क्लासमध्ये मला जास्त काही व्हिडिओ घेता नाही आल्या, तरी मी घेण्याचा प्रयत्न केला कारण सर एक्झॅक्टली माझ्यासमोर बसलेले होते. पण मी ट्राय केलं. थोडा ब्रेक झाला. ब्रेकनंतर आम्ही गेलो होतो थेट कॅन्टीनला. कॅन्टीनमध्ये भरपूर जण होते आणि आम्ही एक टेबल पकडला, तिथं बसलो. बसल्यानंतर आम्हाला थोडे ड्रिंक्स किंवा खायला काही ऑर्डर करायचं होता. इथं भरपूर प्रकारचे ड्रिंक्स होते. पाण्याची बॉटल खूप महाग होती. इथं 200 ml ची पाण्याची बॉटल महाग होती. आम्हाला मग म्हटलं ओमला की आपण कोकच घेऊ. कोक तुम्ही बघू शकता 2 पाऊंडला. 500 ml चा कोक 2 पाऊंडला जवळजवळ 240 रुपयाला. कोक ओमला म्हणलो घेतल्यानंतर आम्हाला कोक ऑर्डर घे. करायचा होता पिझ्झा. पिझ्झा आहे इथे 5 पाऊंडला, जवळजवळ 500 ते 600 रुपयाला एक पिझ्झा. आम्ही कॉन्ट्री करून एक पिझ्झा घेतला आणि ऑर्डर दिली. इथे तुम्हाला ऑर्डर करून भेटू शकतं आणि आपल्या मनाची टॉपिंग आपण करू शकतो. म्हणून आम्ही एक व्हेजीज पिझ्झा घेतला, ज्यावर आम्हाला वेगवेगळे प्रकारचे व्हेजिटेबल्स भेटले. कांदा, टोमॅटो, ऑलिव्ह असे वेगवेगळे प्रकारचं भेटलं. मोझरेला चीज पण भेटला. जोपर्यंत आम्ही ऑर्डर देत होतो तोपर्यंत आम्ही गप्पा मारल्या. चायनीज नाही, नेपाली आहे. नेपाली, चायनीज, नाही बांग्लादेशी सब मिक्स. नाही, बांगलादेशी आहे. हां, हे बांगलादेशी आहे, पर लगता है चायनीज. अक्का मीन्स वी कॉल दॅट दीदी इन मराठी. अँड ही इज आपला भाऊ आहे आणि हा म्हातारा आहे. म्हातारा ऑफ 26 इयर्स, 28 इयर्स ओल्ड. गप्पा मारून झाल्यावर आमचा पिझ्झा रेडी होता. आम्ही ओपन केला आणि एक एक पीस सर्वांनी खाल्ला. खाल्ल्यानंतर आम्ही लगेच आमच्या अकोमोडेशनसाठी निघालो. बस आली होती आणि ते जास्त गर्दी असल्यामुळे आम्हाला काही बसायला काही टाईम पण नाही लागला. आणि तुम्ही बाहेर बघू शकता की एकदम काहीच गर्दी नाही आहे. एकदम निवांत वातावरण आहे. काही टेन्शन नाही, काही नाही. आरामात जायचं, आरामात यायचं. आणि आम्ही अकोमोडेशनला गेलो आणि आम्हाला जायचं होतं दिवाळीच्या सेलिब्रेशनला. पटकन आम्ही कपडे बदललो आणि रेडी झालो आणि आलो. कॉमन एरियानंतर आम्हाला जायचं होतं माझ्या मित्राच्या फ्लॅटवर मित्राने एकदम भारी लक्ष्मीपूजनची तयारी करून ठेवली होती. शिरा, फरसाण आणि लक्ष्मी म्हणून पाऊंड्स ठेवले होते. तयारी झाल्यानंतर आम्ही आरती वगैरे केली. प्रत्येकाला आरतीचा चान्स भेटला.
आरती झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी प्रसाद वगैरे खाल्ला, फोटो काढले आणि थेट खाली गेलो. आम्हाला करायचं होतं दिवाळी सेलिब्रेशन. प्रत्येकाने आपापली सुरसुरी घेऊन आले होते. इथे सुरसुरी आणि फटाके खूप महाग भेटतात, म्हणून प्रत्येकजण आपली आपली एक एकच सुरसुरी घेऊन आले होते. कारण महाग असल्यामुळे आणि आमच्या अकोमोडेशनमध्ये फटाके फोडणं अलाउड नव्हतं. हा कॉमन एरिया होता. कॉमन एरियामध्ये आम्ही काही सेलिब्रेशन केलं, फोटो काढले, व्हिडिओ काढल्या आणि घरी व्हिडिओ कॉल करून त्यांच्यासोबत अशी दिवाळी केली. हे सगळे वेगवेगळ्या ठिकाणाहून आले होते. काही गुजरातचे होते, काही तामिळनाडूचे, काही नॉर्थ साईडचे, काही महाराष्ट्राचे, सगळे आपलेच होते. सेलिब्रेशन झाल्यानंतर आम्हाला जायचं होतं मंदिरात. मंदिरात गेल्या गेल्याच आम्हाला आरती भेटली आणि प्रसादही भेटला. नंतर कळलं की त्यांनी आम्हाला जेवण पण ठेवलं होतं. जेवायला भरपूर काही गोष्ट होत्या, जसे की सॅलाड, चपाती, वरण, भात, सॅलाड, चणे, छोले आणि खीर पण होती. तुम्ही बघू शकता प्रसाद घेण्यासाठी दिवाळीचा किती जण आलेले आहेत. जवळजवळ 50 ते 100 जण इथं होते. सर्वांनी पोट भरून खाल्लं, कारण हे इंडियन जेवण होतं, भारताचं जेवण, जे की वरण, भात, चपाती हे कुठेही भेटणार नाही UK मध्ये. म्हणून सगळ्यांनी पोटभर खाल्लं, मनसोक्त खाल्लं आणि शांततेत मनाने खाल्लं. घरची आठवण आली होती प्रत्येकाला. आपण काही सेवा केली. सेवा दिल्यानंतरून मी पण पोटभर जेवलो आणि हा आपला दिवस एकदम मजेत गेला. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा,